अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाला आज नवे नेतृत्व मिळाले आहे। राकेश ओला यांनी आज अधिकृतपणे अमरावती शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला। विद्यमान पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांची बदली झाल्यानंतर राकेश ओला यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। पदभार स्वीकारताच अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्व डीसीपी, एसीपी, पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले। प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळख असलेल्या राकेश ओला यांच्याकडून अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र सध्या अमरावती शहरात बाल गुन्हेगारी, खून, एमडी, ड्रग्ज, गांजा, गुटखा तसेच देशी कट्ट्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे। खुलेआम हत्या आणि घातक अंमली पदार्थांचा विक्री यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणणे हे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे। पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राकेश ओला यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शहरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली जाईल। यापुढे अमरावतीत कोणतेही अवैध धंदे चालू दिले जाणार नाही असा ठाम इशाराही त्यांनी दिला। शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक सक्रिय राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। याच्यामध्ये मी आपली जे सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर विभागातून सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरी सुरुवात केली। त्यानंतर मी मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक होतो। त्यानंतर नागपूर सिटीला डीसीपी होतो। नंतर नागपूर ग्रामीणला एसपी होतो। अँटी करप्शनला एसपी होतो नागपूरला। त्यानंतर आपलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एसपी म्हणून जिम्मेदारी निभावली। तर त्यानंतर मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून कार्यभार पाहिला होता। सर, सध्या शहरात उपाययोजना जो आहेत यापुढे आपण करू। त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जे कडक कारवाई करणार आहे। आणि मी सांगितलं जसे आपला जे मेन जो भाग आहे त्याच्यामध्ये आपला क्राईम प्रिव्हेन्शन, क्राईम डिटेक्शन आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स हे तीन पिलर्स आहे जे आपले महाराष्ट्र पोलिसाचे जे 3 पिलर्स आहे मेन त्यांच्यावर वर्क करना है। सर, 2 बड़ी उड़ान पुल बंद है, उन्हीं की वजह से काफ़ी ट्रैफिक है शहर के अंदर, जो पूरा रास्ता जे समस्या इथे आहे नागरिकांची ते सर्व समस्या जाणून घेऊन त्याच्यामध्ये त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करू। त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या आणि साहेबांनी रिलीज केलेलं आहे। आपले काय आता माझी जे प्राथमिकता आहे ते आता प्रथम त्या आपले जे निवडणूक जे जाहीर झालेली आहे तर निवडणूक जे चांगली पद्धतीने, पारदर्शी पद्धतीने आणि भयमुक्त वातावरणात होणार आहे याच्यावर पूर्ण भाग घेणार आहे। त्यांच्या व्यतिरिक्त आपला जे महाराष्ट्र पोलीसचं जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, त्याप्रमाणे जे कामगिरी पुढे करणार आहे। त्याच्यामध्ये जे आपले जे आमजन आहे त्यांच्यामध्ये एक विश्वास राहिला पाहिजे आणि जे आपराधिक जे तत्व आहे त्याच्यामध्ये भीती राहिली पाहिजे, त्याप्रमाणे कारवाई करणार आहे। शहरातील आपला जे पोलिसाचं जे मेन कार्य आहे त्याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच आपला क्राईम प्रिव्हेन्शन, क्राईम डिटेक्शन त्यांच्यावर भर होणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त इफेक्टिवली आपले जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर इफेक्टिवली प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे। शहराची जे आपली जे ट्रॅफिकचे काही इश्यूज आहेत त्यांच्यावर वर्क करणार आहे। त्यांच्या व्यतिरिक्त आपला जे अंमली पदार्थ आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे। आपले जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे आणि त्यांचे व्यतिरिक्त आपले जे अवैध धंद्याला नाबूद करणार आहे। हा माझी प्राथमिकता आहे। त्याच्यामध्ये क्राईम प्रिव्हेन्शन, क्राईम डिटेक्शन, लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स तसेच आता आपले